नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 10,254 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 13,209 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,144 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 13,209 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2,580 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 2,499 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,677 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 2,499 कोटी रुपये. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण म्हणजे या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जो 29% डिक्रीज होऊन आता आला आहे 23% आणि याचमुळे या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया PTC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 6 रुपये 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,507 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 3,006 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,421 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 3,006 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 91 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 372 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4 पट झाला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 181 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 372 कोटी रुपये. म्हणजे या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया मदरसन सुमी वायरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग शेअर प्राइस राइजेस अहेड ऑफ बोनस शेअर डिसिजन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग लिमिटेड या कंपनीने 29 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 29 मे 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याआधी मदरसन सुमी वायरिंग लिमिटेडने नोव्हेंबर 2022मध्ये 2:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल शेअर जंप आफ्टर Q4 प्रॉफिट क्लाइम्स 76%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 76%ने ग्रो होऊन 268 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 152 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 11.46%ने इन्क्रीज होऊन 6,872 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 6,165 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने 5.5 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, मार्च
2025 एंड होईपर्यंत या कंपनीचा ऑर्डर बुक पोहोचला आहे 33,398 कोटी रुपयांपर्यंत. चला तर बोलूया ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक टँक्स ॲज महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅन्सल ₹10,000 करोड ई बस ऑर्डर. तर मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून 5,000 पेक्षाही जास्त इलेक्ट्रिक बस सप्लाय करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला होता. आणि मित्रांनो, या ऑर्डरच्या अंतर्गत ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला 1,000 इलेक्ट्रिक बस 22 मे 2025 पर्यंत सप्लाय करायच्या होत्या. आणि मित्रांनो, हे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने सप्लाय केले नाही. म्हणजे मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने सप्लाय करण्यासाठी टाईम लावला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिलेला पूर्णचा पूर्ण 10,000 कोटी रुपयांचा ऑर्डर कॅन्सल केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आज आपल्याला ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट रिलीज ₹2,000 करोड टू 3,000 करोड ऑर्डर टू बाय इन वॉर मिसाईल फ्रॉम भारत डायनेमिक्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स भारत डायनेमिक्स लिमिटेड कडून 500 इन वॉर अँटी टँक गाइडेड मिसाईल खरेदी करण्याच्या ऑर्डरला प्रिपेअर करत आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची इस्टिमेटेड कॉस्ट राहू शकते 2,000 ते 3,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच्यावरून एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडला लवकरच एक मोठा ऑर्डर मिळणार आहे. आणि मित्रांनो, आज भारत डायनेमिक्स लिमिटेडचे क्वार्टरली रिझल्टसुद्धा आले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा जबरदस्तपणे इन्क्रीज झाले आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट जो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, यामागचे कारण आहे या कंपनीचे एक्सपेन्सेस. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आज माझा 6 वाजताचा व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला तर बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC शेअर इन फोकस ॲज कंपनी शेअर अपडेट ऑन सुबनसिरी लोअर HE प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने सांगितले की सुबनसिरी लोअर HE प्रोजेक्टच्या 3 युनिट्स ज्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे 250 मेगावॅटच्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जून 2025 पासून नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटी, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात NDSA कडून मंजुरी मिळाल्यानंतर सुरू होईल. आणि रिमेनिंग युनिट्स म्हणजे 250 मेगावॅट कॅपॅसिटीचे 5 युनिट्स मे 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आहे 19 मे 2025 ची. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस टू ॲक्वायर 50% स्टेक इन श्रीलंका एव्हरेस्ट इंडस्ट्रियल फॉर ₹32 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड एव्हरेस्ट इंडस्ट्रियल लंका प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 50% हिस्सेदारी
ॲक्वायर करणार होती 32 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, ही डील होणार होती 30 मे 2025 किंवा त्याच्या पहिले. आणि मित्रांनो, ही डील आज म्हणजे 27 मे 2025ला कंप्लीट झाली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी एव्हरेस्ट इंडस्ट्रियल लंका प्रायव्हेट लिमिटेड बेवरेजेस आणि बॉटलिंग बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, यामुळे वरुण बेवरेजेस लिमिटेडचा बिझनेससुद्धा इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने वरुण बेवरेजेस लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे 600 रुपयाचा. आणि मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडला घेऊन एक पॉईंट लक्षात ठेवायचा, तो म्हणजे यावर्षी खूप साऱ्या स्टेट्समध्ये लवकर पाऊस म्हणजे मॉन्सून सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडचा बिझनेस असा आहे की जेवढी जास्त गरमी असते तेवढ्या या कंपनीचा बिझनेस इन्क्रीज होतो. आणि मित्रांनो, यावर्षी जो मॉन्सून लवकर सुरू झाला आहे याचा वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीवर याचा इम्पॅक्ट आपल्याला नेगेटिव्ह पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.